ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक हे सध्या नॉट रिचेबल झाले अशी देखील माहिती आहे। हे सर्वजण शिंदेंच्या संपर्कात असल्याचं कळतंय। केडीएमसी मध्ये सत्ता स्थापनेसाठी 62 जागांची आवश्यकता आहे। शिवसेनेकडे 53 तर भाजपकडे 50 नगरसेवक आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 11 नगरसेवक आहेत। यामधले 9 जण आता नॉट रिचेबल झाले आणि त्यांना आपल्या गळाला लावण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार घोडेबाजार सुरू असल्याची माहिती आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी कल्याण डोंबिवलीमधल्या नगरसेवकांची भेट घेतली आहे। सगळ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सोबत राऊतांनी चर्चाही केली। सोबतच संपर्काबाहेर असलेले 2 नगरसेवक देखील संपर्कात आलेत। त्यांनाही राऊतांनी मार्गदर्शन केल्याचं माहिती मिळते आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन बासरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर विनायक राऊत यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेतलेली आहे। त्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय। फोडाफोडीचं राजकारण कल्याण डोंबिवलीमध्ये घडत असल्याची माहिती विनायक राऊत यांनी स्वतः एबीपी माझाशी बोलताना देखील दिलेली आहे। तर जे नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी निवडून आले त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवल्याची माहिती देखील विनायक राऊतांनी दिली। तुमचे उमेदवार भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी चर्चा आहे। तुमच्या माध्यमातूनच कळते मला की अशी चर्चा आहे म्हणून। अशी कोणत्याही प्रकारची चर्चा आत्तापर्यंत तरी नाही आहे, कारण आम्हाला जो पक्ष नेतृत्व जो आदेश देईल त्या आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत। याच्या पलीकडे कोणतीही चर्चा नाही आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की हे जे नगरसेवक जे आहेत ते आमच्या ताब्यामध्ये आहेत, आमच्या कार्यालयामध्ये आहेत। याबाबत काय माहिती आहे? नाही, अशी ही पद्धत असते की आपले जे लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांना कुठेतरी संरक्षित एका जागी ठेवणं हे गरजेचं असतं आणि तेव्हा त्यांच्या एकमेकांशी ओळखी पण होतात आणि जे काय पक्षीय मार्गदर्शन असतं ते करण्यासाठी सगळ्यांना एकत्रित ठेवणं गरजेचं आहे। आपल्याकडे किती नगरसेवक आहेत आता? नाही, 11 पैकी 9 नगरसेवक आता आहेत आणि जे 2 नगरसेवक ज्यांनी खासदार श्रीकांतजी शिंदे यांची भेट घेतली होती ते सुद्धा आता लवकरच येऊन सामील होतील आणि त्यांचं पक्ष नेतृत्वाबरोबर बोलणं झालेलं आहे। कोण आहेत असे 2 नगरसेवक जे तुमच्या संपर्कात आता सध्या नाही आहेत? मथुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक जे होते कल्याण पूर्वेचे ते मागील 2 दिवसापासून संपर्कात आलेले आहेत आणि तेही जॉईंट होतील। आता ते कुठे कोणाला समर्थन करणार नाहीत अशी काही माहिती आहे का? ते समर्थन करूच शकत नाही, कायद्याने त्यांना समर्थन करता येणार नाही एवढं ज्ञान त्यांना पण आहे। त्यामुळे ते कोणालाही समर्थन करणार नाही। पक्ष नेतृत्व जो आदेश देईल तो त्यांना पाळायला लागेल। घोडेबाजार सुरू आहे आता कल्याण डोंबिवलीमध्ये। अशा पद्धतीच्या काही ऑफर्स आलेल्या आहेत का किंवा काही चर्चा आहे का या संदर्भात? नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच घोडेबाजार सुरू आहे, पण कोणत्याही प्रकारच्या ऑफर जरी आल्या असल्या किंवा देत असले तरीसुद्धा पक्ष नेतृत्व जे सांगणार, पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे त्याचं पालन केलं जाईल। जनतेने आम्हाला एक विरोधी पक्ष म्हणून जो कौल दिलेला आहे ती भूमिका आम्ही पार पाडणार आहोत आणि जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवणार आहोत। जे जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे त्यावरती आम्ही ठाम असल्याची माहिती देखील सचिन बासरे यांनी दिली आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, एबीपी माझा, कल्याण। महापौर पदासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे आणि भाजपचे नगरसेवक फोडतील असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या नगरसेवकांवरती शिंदेंचा डोळा आहे। मुंबईमध्ये हे होऊ शकतं असं त्यांनी म्हटलंय। त्यांना शिवसेनेच्या प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। एकमेकांवर दबाव आणण्यासाठी अशा बातम्या पेरल्या जातात। या गटावरून म्हणजे तुमच्याशी आमचं काय अडत नाही, पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है। म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे की मुंबईत कोणाला बसवायचं। भाजपचा महापौर ज्या क्षणी होईल त्या दिवशी मुंबई शोकसागरात बुडेल। कळलं? मुंबई शोकसागरात बुडेल ज्या दिवशी भाजपचा किंवा गद्दारांचा महापौर होईल तेव्हा। त्यांना काय वाटतंय? काय वाटतंय त्यांना? मोरारजी देसाईने जेव्हा 106 लोक मारले तो काळा दिवस आणि भाजपचा महापौर होईल तो दिवस एकच।
मी असं म्हटलं नाही का नाही होणार, मी कुठे असं म्हणालो का दोन होणार. पर्यायांची जर आपण ते चर्चा पर्याय बघू ना, तुम्ही कशाला चिंता करता, तुम्ही आकड्यांचं अजिबात गणित आहे, अहो, बघू ना आकड्यांचं किती दिवस तुम्ही गणित, तुमचे गणितात किती मार्क मिळाले होते 10वीला बघा जरा आधी आणि मग हे गणित करा. गणित बघू ना आम्ही, हे गणितावर चालत नाही. बऱ्याच गोष्टी असतात राजकारणात. काँग्रेसचे फुटत नाहीत, पुढे बोला. काँग्रेसचे फुटत नाहीत, आमच्या शिवसेनेचे तर प्रश्नच येत नाही. आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार. या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर. त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार आहे.